स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण हा आपला आजचा विषय आहे. आणि हा एक प्रश्न आहे जो शिष्यांनी येशूला विचारला होता. आणि आज आपण खऱ्या अर्थाने ह्या विचारलेल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते पवित्र शास्त्रातून आपण जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण पाहतो की ज्यावेळेला येशू हा त्याच्या शिष्यांबरोबर लोकांना शुभवर्तमानाचं जे काही कार्य आहे करत लोकांमध्ये, त्यावेळेला शिष्य हे त्याच्याबरोबर होते. आणि त्यांनी अनेक वेळा येशूला स्वर्गाच्या राज्याविषयी अनेक गोष्टी लोकांना सांगताना ऐकलेल्या होत्या. स्वर्गाचं राज्य कशासारखं आहे आणि ह्या सर्व गोष्टी त्याचे शिष्य ऐकत असताना त्यांना एक जो काही प्रश्न आहे तो पडला. आणि तो प्रश्न त्यांनी येशूला विचारला. आपण वचनाकडे जाणार आहोत आणि कोणीतरी मत्ते 18 अध्याय आणि वचन 1 वाचण्यासाठी मदत करा. मत्ते 18 अध्याय आणि वचन 1 पहा. त्या ठिकाणी काय म्हणत आहे. त्यावेळेस येशू पुढे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? व्हेरी गुड. ह्या ठिकाणी आपण पाहतो की शिष्य येशूकडे आले आणि येशूकडे आल्यानंतर त्यांनी येशूला हा प्रश्न विचारला की स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वात मोठा कोण? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर येशूने त्यांना कशा स्वरूपात दिलं हे आपण आज जे आहे खोलवर समजून घेणार आहोत. मग आजच्या विषयातला जो पहिला मुद्दा आहे तो लिहा. आजच्या विषयातला जो मुद्दा क्रमांक 1 आहे तो लिहा. जो स्वतःला लहान करतो तोच मोठा आहे. किंवा असं लिहा, जो स्वतःला लहान करतो तोच स्वर्गाच्या राज्यात मोठा आहे. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या वेळेला शिष्यांनी येशूला हा प्रश्न विचारला की स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वात मोठा कोण असेल, त्या वेळेला येशू त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत त्यांना हे समजून सांगायचा प्रयत्न करत आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं कोण आहे. आणि वचन ज्यावेळेला आपण वाचतो 18वा अध्याय आणि वचन 4, तर त्या ठिकाणी येशू एका लहान बाळकाचं जे काही उदाहरण आहे ते त्या ठिकाणी त्यांना देऊन हे पटवून सांगायचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण मोठा आहे. कोणीतरी वचन 4 वाचा. वचन 4 काय म्हटले पहा. यास कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होईल. व्हेरी गुड. आता येशू त्यांना सांगत आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं कोण हा जो प्रश्न तुम्हाला पडला आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे ह्या बालकाच्या जीवनातून मी तुम्हाला काय करत आहे, सांगत आहे किंवा देत आहे. आणि येशू म्हणत आहे या ठिकाणी की जो कोणी, अतिशय स्पष्टपणे येशू त्यांना सांगत आहे, जो कोणी स्वतःला ह्या बालकाप्रमाणे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा आहे. आता स्वर्गाच्या राज्यामध्ये जर खऱ्या अर्थाने मोठं व्हायचं आहे तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा स्वभाव किंवा कोणत्या प्रकारचं व्यक्तिमत्व हे त्या व्यक्तीमध्ये असावं ज्याला स्वर्गाच्या राज्यात मोठं व्हायचं आहे, हे या ठिकाणी ह्या लहान लेकराच्या जीवनातून सांगताना प्रभू येशू आपल्याला काय करत आहे, दिसत आहे. आणि वचन सांगतं या ठिकाणी की बालकाच्या ठाई जी नम्रता असते ती मोठ्यांच्या ठाई नसते. बालकाच्या ठाई जी नम्रता असते ती मोठ्यांच्या ठाई नसते. आणि मोठ्यांच्या ठाई
बालकांच्या ठाई असलेली नम्रता यावी या अनुषंगातून येशू त्याच्या शिष्यांना त्या ठिकाणी त्या बालकाचं उदाहरण घेऊन हे पटवून द्यायचा प्रयत्न करत आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये तो व्यक्ती मोठा असेल ज्याच्या ठाई बालकाप्रमाणे काय आहे, नम्रता आहे. ज्याच्या ठाई बालकाप्रमाणे काय आहे, नम्रता आहे. आणि लक्ष द्या, त्यांच्यामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला आपण देवाचं वचन वाचतो तर देवाचं वचन ह्या ठिकाणी जर आपण वाचत गेलो तर अनेक ठिकाणी बालकांचं जे काही उदाहरण आहे हे येशूने घेऊन अनेक गोष्टी त्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या संदर्भातून केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला आपण लहान लेकरांविषयी पाहतो तर लहान लेकरांमध्ये नम्रता असते, पण जर मोठ्यांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला नम्रता पाहायला भेटत नाही. तर त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त स्वतःला मोठेपणा देण्याचा किंवा स्वतःला मोठं दाखवण्याचा जो काही स्वभाव आहे तो लोकांमध्ये असतो. आणि या बरोबरच आपण पाहतो की बालकांसारखा नम्र स्वभाव हा मोठ्यांमध्ये नसतो. आणि तो का त्यांच्यामध्ये नाहीये, कारण त्यांच्यामध्ये अहंकार जो आहे तो भरलेला आहे. त्यांच्यामध्ये आपण पाहतो की पदाला घेऊन, त्यांच्यामध्ये पैशाला घेऊन, त्यांच्यामध्ये यश जे आहे त्या यशाला घेऊन आपण पाहतो की त्यांच्यामध्ये गर्वाने जे आहे घर केलेलं आहे. आणि त्या गर्वाने ह्या सर्व गोष्टींना घेऊन मोठ्यांच्या जीवनामध्ये घर केलं असल्या कारणामुळं येशू त्यांचं उदाहरण घेऊन ह्या ठिकाणी त्यांना शिकवत नाहीये. त्यांना प्रश्न पडला आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं कोण आहे, आणि त्याचं उत्तर त्यांना देण्यासाठी येशूने त्यांच्यापैकीच एका मोठ्या व्यक्तीला घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला नाहीये की जो कोणी ह्या व्यक्तीप्रमाणे स्वतःला नाही. त्या ठिकाणी एका लहान बाळकाला येशूने घेतलेला आहे आणि त्यांना हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे की हे बाळ जसं नम्र स्वभावाचं आहे तशाच प्रकारचं नम्र स्वभाव हा ज्या व्यक्तीमध्ये आहे तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये होईल. येशू त्या ठिकाणी त्या शिष्यांना सांगत आहे की जो व्यक्ती स्वतःला ह्या लहान लेकराप्रमाणे नम्र करतो तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये कसा आहे माहिती का, मोठा आहे. आणि लक्ष द्या, वचन स्पष्टपणे सांगतं की लहान लेकरांमध्ये पूर्ण जी काही नम्रता आहे ती असते. लहान लेकरांमध्ये पूर्ण जी काही नम्रता आहे ती आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला भेटते. लहान लेकरांमध्ये जो काही विश्वास आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. लहान लेकरांमध्ये आपल्याला पाहायला भेटते की त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं जे काही कपट आहे ते नसतं. मी या वचनाचा अभ्यास करत असताना मला हा प्रश्न पडला होता की का येशूने त्याच्या शिष्यांना स्वर्गाचं राज्य ह्या लेकरांप्रमाणे आहे ज्यांच्या काही नम्रता आहे हे उदाहरण का घेतलेलं असेल. हा अभ्यास मी करत असताना ज्या गोष्टी देवाच्या आत्म्याने मला सांगितल्या त्या गोष्टी आज मी तुमच्या समोर या संध्याकाळच्या वेळेला ह्या वचनातून जे आहे ते ठेवत आहे. वचन सांगत आहे की त्यांच्यामध्ये लहान लेकरांमध्ये नम्रता असते, पण अशा प्रकारची नम्रता ही आपल्याला मोठ्या लोकांमध्ये पाहायला भेटत नाही. आपण पाहतो की लहान लेकरांमध्ये विश्वास असतो, ते सहज विश्वास ठेवतात. परंतु जी मोठी लोक आहेत ती विश्वास जे आहे ते ठेवत नाही. ती कुशंका जे आहे घेताना आपल्याला दिसून येतात. परंतु लहान लेकर जे आहे ना मोठ्या लोकांसारखे नसतात. लहान लेकर जे आहे हे लवकर क्षमा करणारे आहे, परंतु जे मोठे आहे ते क्षमा करत नाही. लहान जे लेकर आहे ना ते त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी त्यांचं वाईट केलेलं आहे त्यांच्या संदर्भात काही एक ठेवत नाही. पण मोठ्यांच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. मोठ्यांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं जे कोणी त्यांच्यासोबत वाईट करतं ना
ते वर्षानुवर्ष अंतःकरणामध्ये जसंच्या तसंच ठेवतात. आणि लक्ष द्या, म्हणून कुठंतरी आपण पाहतो की त्यांचं जे उदाहरण आहे, स्वर्गाचं राज्य हे कोणासारखं होईल हे सांगण्याकरता येशूने त्या ठिकाणी घेतलेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. लहान लेकरांचं उदाहरण घेतलं का? कारण त्यांच्यामध्ये नम्रता होती. लहान लेकरांचं उदाहरण घेतलं का? कारण ते विश्वास ठेवणार होते. लहान लेकरांचं उदाहरण येशूने घेतलं का? कारण त्यांच्या ठाई कुठल्याही प्रकारचं कपट जे आहे लहान लेकरांच्या ठाई हे नसतं. येशूने त्यांचं उदाहरण काय घेतलं? कारण ते लवकर क्षमा करणारे अशा प्रकारचे वयामध्ये असतात. एवढंच काय, ते येशूने त्यांचं उदाहरण काय घेतलं? कारण ते शिकण्यासाठी तयार असतात. मोठ्यांना तुम्ही एखादी गोष्ट जर शिकवायचा प्रयत्न केला, ते म्हणतील आम्हाला नका शिकू, आम्हाला सर्व काही कळतं, आम्हाला शिकायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे. पण लेकरांच्या बाबतीमध्ये असं नसतं. म्हणून येशूने त्यांचं उदाहरण घेतलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्यातून येशूने त्याच्या शिष्यांना हे सांगायचा प्रयत्न केला की जो कोणी ह्या बालकाप्रमाणे स्वतःला नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वात मोठा होईल. जर आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हायचं आहे तर आपल्याला ह्या जगामध्ये जीवन जगत असताना नम्रतेने जीवन जगणं फार गरजेचं आहे. ह्या जगामध्ये जीवन जगत असताना आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवून जीवन जगणं फार गरजेचं आहे. ह्या जगामध्ये जीवन जगत असताना आपलं जे मन आहे ना, यामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट जे आहे नसायला पाहिजे. आपलं जे मन आहे ना, आपल्या मनामध्ये क्षमा करणारा स्वभाव, लगेचच क्षमा करणारा. लक्ष द्या, आपण क्षमा करत नाही. ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्याला हर्ट करतो, ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्याला दुखवतो, कदाचित मग तो आपला पती असेल, कदाचित मग ती आपली पत्नी असेल, कदाचित आपले लेकरं असेल, कदाचित आपले आईवडील असेल, कदाचित आपले मित्रमैत्रीण असेल, कदाचित आपल्या ओळखीचे लोक असेल, कदाचित आपले शेजारी पाजारी असेल. लक्ष द्या, ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्याला हर्ट करतो, दुखवतो, त्या वेळेला आपण त्याला क्षमा करत नाही. त्याने आपल्याला दुखवलेला आहे, तो दुखवणारा भाग आपण वर्षानुवर्ष आपल्या मनामध्ये ठेवतो. ही गोष्ट लहान लेकरांच्या बाबतीमध्ये नाहीये. लहान लेकरांना जर तुम्ही दुखवलं तर ते लगेच क्षमा करतात. ते मनामध्ये कुठल्याही प्रकारे काही एक ठेवत नाही, ते त्या क्षणाला विसरून जातात. लहान जे लेकर आहे ना, ते नेहमी शिकण्याची तयारी ठेवतात. काही ना काही शिकण्याची तयारी, तुम्ही त्यांना शिकवा, ते तयारी ठेवतात शिकण्याची. पण मोठे लोक शिकण्याची तयारी ठेवत नाही. म्हणून त्यांचं उदाहरण या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यात मोठं कण हे सांगण्यासाठी येशूने घेतलं नाही. लहान लेकरांमध्ये जे आहे ना, अतिशय साधेपणा असतो, अतिशय साधेपणा त्यांच्यामध्ये असतो. मोठ्यांमध्ये हा पणा नसतो, साधेपणा. लहान लेकरं जे आहे ना, आपण पाहतो की लहान मुलं जे आहे ना, आपल्या आई वडिलांवरती अवलंबून राहतात. आपण लोकांना कुणावरती अवलंबून असल्या स्वरूपात बघत नाही. आपण पाहतो की लहान लेकरांमध्ये अनेक चांगल्या क्वालिटी आहे ज्या मोठ्यांमध्ये नाही. आणि लहान लेकरांमध्ये ज्या चांगल्या क्वालिटी आहे ना, त्या मोठ्यांमध्ये याव्या आणि मोठ्यांनी लहान लेकरांसारखी वागणूक करून ह्या भूतलावरती जीवन जगावं, ही देवाची इच्छा आहे. अशासाठी की त्या व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं जे आहे ते करण्यात यावं. यासाठी आपल्याला जे आहे ना, देवाची सांगते की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं कोण आहे, तर वचन सांगतं ह्या ठिकाणी, जो कोणी आपल्या स्वतःला ह्या लहान बालकाप्रमाणे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. आणि नम्रता ही प्रत्येक देवाच्या लेकराच्या जीवनामध्ये येणं फार गरजेचे आहे. आपण पाहतो की ज्या वेळेला मोठे जे लोक असतात त्यांच्याकडे नम्रता हा प्रकार नसतो. त्यांच्याकडे आपल्याला तर्क वितर्क करण्याच्या गोष्टी पाहायला भेटतात, त्यांच्याकडे आपल्याला शंका पाहायला भेटते, त्यांच्याकडे आपल्याला भीती पाहायला भेटते, त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता, अनुभवामध्ये अडकलेला आपल्याला पाहायला भेटतात. त्यांच्याकडे जे आहे ना, राग असतो, सूड, कट घेण्याची भावना, त्यांच्यामध्ये ईर्ष्या. पण लहान लेकरांमध्ये असं काही नसतं. लहान लेकरं हे त्यांच्याकडे अनुभव नसतात, मोठ्यांकडे अनुभव असतात आणि ते त्या अनुभवावरती अवलंबून जीवन जगतात, पण ते देवावरती अवलंबून राहत नाही. हा फरक आहे लहान लेकरांमध्ये आणि मोठ्यांमध्ये. लहान लेकरांकडे अनुभव नसतात, ते होल अँड सोल त्यांच्या आई वडिलांवरती अवलंबून असतात. म्हणून तर येशूने त्यांचं उदाहरण घेतलं आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये का
लहान लेकरांसारखं व्हायचं आहे. ह्या दिवसांमध्ये आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपण आपल्या स्वतःला हे विचारलं पाहिजे की काय माझ्यामध्ये त्या गोष्टी आहे का ज्या एका लहान लेकरामध्ये असतात. व कोणत्या कोणत्या गोष्टी लहान लेकरामध्ये आहे. नम्रता आपल्याला पाहायला भेटते. ते पूर्ण विश्वास ठेवतात, अर्धवट नाही. पूर्ण विश्वास जे आहे ते ठेवत असतात. दुसरी गोष्ट आपण पाहतो, तिसरी गोष्ट, त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारे कपट नसतं. कपट काय प्रकार आहे हे त्यांना माहित नसतं. लहान लेकरं जे आहे ना ते नेहमी शिकण्याकरता तयार असतात. लहान लेकरं नेहमी क्षमा करतात, लवकर क्षमा करतात. लहान जे लेकरं आहे ना ते अतिशय साधेपणा त्यांच्यामध्ये असतो. अतिशय साधेपणा त्यांच्यामध्ये असतो. लहान लेकरं जे आहे ना ते नेहमी आपल्या आई वडिलांवरती अवलंबून राहतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लहान लेकरांमध्ये आहे त्या मोठ्या माणसांमध्ये नाही. आणि मोठ्या माणसांनी लहान लेकरांकडून त्या शिकून घ्या, ते आत्मसात कराव्या, म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांना मोठं बनते. कारण ज्यावेळेला आपण वचन वाचतो अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की त्या लहान लेकराचं जीवन जे आहे ना नम्रतेच्या आदर्शाने भरलेलं होतं. ज्याचं जीवन ह्या भूतलावरती राहत असताना नम्रतेच्या आदर्शाने भरलेला आहे तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. जो सेवक बनतो तो सर्वात मोठा आहे. जो सेवक बनतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा आहे. आज सेवक जर कुणाला बनायला लावलं तर कोणीच बनत नाही. पण सेवक बनल्यामुळं स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं पण मिळतं हे पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. बघा मत्तेचं पुस्तक 20 अध्याय आणि वचन 26 पहा काय म्हणत आहे. 20 अध्याय आणि वचन 26 वाचा. तसे तुमच्यामध्ये नसावे तर जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल. व्हेरी गुड. जो कोणी तुमच्यामध्ये मोठं होऊ पाहतो. शिष्यांचा प्रश्न हाच होता येशूला की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं कोण आहे. आज वर्तमान समयामध्ये आपण जर लोकांना जर विचारपूस केली मोठं होण्यासंदर्भात तर सर्वजण हा म्हणतील, कोणीच नाही म्हणणार नाही. कोणीच नाही म्हणणार नाही. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मोठं खऱ्या अर्थाने व्हायला सर्वांना आवडतं, पण लहान व्हायला कुणालाही आवडत नाही. पण ज्या वेळेला एखादा व्यक्ती लहान होतो त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने मोठा होतो. हे जे प्रिन्सिपल आहे हे लोकांना माहितीच नाही. येशू ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे त्याच्या शिष्यांना खरं मोठं पण काय आहे या विषयीची शिकवण देत आहे. कारण त्यांच्यामध्ये मोठेपणाला घेऊन अनेक तर्क वितर्क, अनेक वादविवाद होते. आणि येशू त्यांना म्हणत आहे तुमच्यामध्ये तसं नसावं. तसं म्हणजे कसं? बघा वचन 25 पहा काय म्हणते. वचन 25 वाचा. पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, परराष्ट्रीयांनो त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हाला ठाऊक आहे. व्हेरी गुड. येशू त्याच्या शिष्यांना म्हणत आहे की परराष्ट्रीयांप्रमाणे तुमच्यामध्ये कोणीही कोणावर अधिकार जे आहे गाजवू नये. आता परराष्ट्रीय हा भाग काय आहे तर ज्यांना देवाची ओळख नाही अशा लोकांचा समुदाय. ते एकमेकांवरती बॉसगिरी करतात, ते एकमेकांवरती अधिकार गाजवतात. पण येशू ह्या ठिकाणी म्हणत आहे की तुमच्यामध्ये त्यांच्यासारखं व्हायला नको आहे. मग काय व्हायला पाहिजे तर वचन सांगते, जो कोणी स्वतःला मोठा करू पाहतो तो तुमचा सेवक होईल. म्हणजे मोठं होण्यासाठी लहान होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर नम्र होणं गरजेचं आहे. आणि नम्र होण्याची जी काही शिकवण आहे ती ह्या ठिकाणी येशू त्याच्या शिष्यांना देत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे.
आणि लक्ष द्या, येशूने त्या गोष्टी त्याच्या शिष्यांना शिकवल्या ज्या त्याने त्याच्या जीवनामध्ये अगोदर केलेल्या आहे. ज्या गोष्टी येशूने केल्या नाही त्या गोष्टी त्याने आपल्या शिष्यांना शिकवल्या नाही. ज्या गोष्टी येशूने केल्या त्या गोष्टी त्याने आपल्या शिष्यांना शिकवलं आणि त्या गोष्टी शिकून येशू त्यांना हे सांगू इच्छित होता की खऱ्या अर्थाने मोठं होण्याचा जो काही सिद्धांत आहे तो लहान होऊन मोठं होण्यामध्ये आहे. तो मोठं होण्यामध्ये नाही. लक्ष द्या. आणि येशू जो आहे येशू त्यांना सांगत आहे की खऱ्या अर्थाने लहानपण काय आहे, तर लहानपण म्हणजे सेवा करणं आहे. एक सेवक जर सेवा करतो तसं सेवक बनणं फार गरजेचं आहे सेवा करण्यासाठी. आणि येशू पण सेवक बनला होता. बघा वचन सांगतं योहान 3 अध्याय आणि 14 ते 15 वचन जेव्हा आपण वाचतो ना, योहान 3 अध्याय, पूर्ण वचन आपण वाचणार नाही. योहान 3 अध्याय जेव्हा आपण 13 अध्याय माफ करा, योहान 13 अध्याय आणि 14 ते 15 हे पूर्ण वचन आपण वाचणार नाही. पण या ठिकाणी आपण एक वचन आपण वाचणार. कोणीतरी मला वाचण्यासाठी मदत करा. येस, कोणीतरी 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वाचा. येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्याचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण माझे पाय का धुता? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाही. येशूने त्याला उत्तर दिले, मी जर तुला धुतले नाही तर माझ्या बरोबर तुला वाटा नाही. पुढे वाचू. येस, 10 पर्यंत. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळे जण नाही. व्हेरी गुड. आता ह्या शास्त्र भागामधून आपल्याला हे समजतं की येशू ह्या ठिकाणी स्वतःला नम्र करत आहे. येशूने ह्या ठिकाणी सेवकाचं जे काही रूप आहे ते धारण केलेलं आहे आणि येशूने स्वतःला इथपर्यंत लीन केलं, इथपर्यंत नम्र केलं की त्याने रुमाल घेतला, गंगाळात पाणी घेतलं आणि आपल्या शिष्यांचे पाय धुवायला सुरुवात केली. आता विचार करा, जीवनाचा प्रभू, अखिल सृष्टीचा निर्माण करता, ह्या ठिकाणी खरी नम्रता काय आहे हे कृतीतून शिकवत आहे, नुसतं बोलण्यातून नाही. बोलण्यातून शिकवणं फार सोपं आहे. एखादी गोष्ट बोलण्यातून शिकवणं फार सोपं आहे, पण तीच गोष्ट कृतीतून जेव्हा शिकवली जाते ना, ती बोलण्यापेक्षा सर्वात महान ठरते एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता. आणि येशूने कृतीतून ह्या गोष्टी दाखवून दिल्या की खऱ्या अर्थाने स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वात मोठा कोण बनल? तो व्यक्ती जो सेवक बनला आहे. तो व्यक्ती सर्वात मोठा स्वर्गाच्या राज्यामध्ये बनल ज्याने सेवा केली आहे. देवाने आपल्याला का निवडलेलं आहे? देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हावं. पण मोठं होण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे? तर पहिली गोष्ट, लहान लेकरांसारखं नम्र स्वभाव आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. स्वर्गाच्या राज्यात मोठं व्हायचं आहे तर आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे? दुसरी गोष्ट, आपल्याला सेवक बनणं फार गरजेचं आहे. आणि एक सेवक हा सेवा करणारा असतो. आणि सेवक पण काय आहे हे येशूने त्याच्या कृतीतून त्याच्या शिष्याला दाखवलं आणि आज आपण वाचत आहोत, आपल्याला देखील दाखवत आहे. आणि बा वचन सांगतं, फिलिप्पियराचं पत्र ज्यावेळेला आपण वाचतो ना, वचन सांगतं सर्व नावाहून श्रेष्ठ नाव हे त्याला देण्यात आले. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव जे आहे ना, हे प्रभू येशू ख्रिस्ताला जे आहे ते देण्यात आले. ज्यावेळेला आपण येशयाचं पुस्तक 53 अध्याय वाचतो ना, तिथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. बघा, कोणीतरी येशयाचं पुस्तक 53 अध्याय आपण काढणार आहोत.
आणि बघा त्याचे जे कबर आहे ना, ज्यावेळेला आपण यशायाचं पुस्तक 53वा अध्याय आपण काढतो आणि त्या ठिकाणी आपण वचन वाचणार आहोत. थँक्यू जीसस. वचन 9 वाचा. वचन 9. त्याची कबर दुर्जनांच्या कबरात होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याने काही अधर्म केला नव्हता. येशूने काही अधर्म केला नव्हता आणि येशूच्या मुखात काही कपट नव्हतं. तरीही त्याची जी कबर आहे ती जे दुर्जन आहे त्या दुर्जनांच्या कबरामध्ये नेमलेली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याच्या ठाई असलेली नम्रता, त्याच्या ठाई असलेले सेवकपण, त्याच्या ठाई असलेली सत्यता, त्याच्या ठाई असलेलं लोकांसाठी प्रेम, ह्यामुळं त्याला मेल्यानंतर धनवानांची कबर प्राप्त झाली. उंच. जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तर लहान होणं गरजेचं आहे, नम्र होणं गरजेचं आहे, सेवक वृत्ती धारण करणं गरजेचं आहे. कारण येशूने सेवक वृत्ती जी आहे ती धारण केली. फिलिप्पिकराच्या पत्राचा लेखक, ज्याला आपण संत पौल म्हणतो, तो अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतो की येशूने, बघा 2रा अध्याय काढू, फिलिप्पिकराचं पत्र 2रा अध्याय आपण काढू आणि 5, 6 आणि 7 हे वचन पहा. 5, 6, 7. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. बघा, तो देवाच्या स्वरूपाचा होता आणि तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचा असणे हा लाभ त्याने काय केला माहिती का, मानला नाही. त्याने स्वतःला इतकं रिक्त केलं, त्याने स्वतःला इतकं नम्र केलं की त्याने मनुष्यामध्ये दासाचं रूप धारण केलं. इतका नम्र झाला, इतका लीन झाला, इतका सेवक झाला. सेवक पण त्याने केलं, पाय धुतले शिष्यांचे, आणि ह्या सर्व गोष्टी त्याने त्याच्या जीवनातून कृतीतून करून दाखवल्या असल्या कारणामुळं देवाने त्याला सर्वात मोठं केलं. बघा वचन 9 वाचा. वचन 9. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. देवाने त्याला अतिउच्च केलं. जर आपल्याला अतिउच्च व्हायचं आहे, अतिउच्च म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाच्या दृष्टीतून, तर आपल्याला काय करायचं आहे? वचन सांगत आहे की येशूला देवाने अतिउच्च केलं आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं. आता एखादं नाव तुम्ही जर घेतलं, कोणतंही नाव जे तुम्हाला असं वाटतं की फार श्रेष्ठ आहे, तुम्हाला माहिती आहे का, त्या सर्व नावाहून श्रेष्ठ नाव एकच आहे, एकच आहे, एकच आहे, आणि ते नाव आहे येशूच. आणि तुम्हाला माहिती का, त्या नावापुढे प्रत्येक गुडघा टेकला जातो. बघा वचन 10 काय म्हणत आहे. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय हेतू आहे? स्वर्गामध्ये, पृथ्वीवर, प्रत्येक गुडघा, पृथ्वीच्या खाली देखील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. ज्या वेळेला तुम्ही येशूचं सेवकपण पाहता, ज्या वेळेला तुम्ही येशूची नम्रता पाहता, ज्या वेळेला तुम्ही येशूचं प्रेम पाहता, ज्यावेळेला तुम्ही येशूची शिकवण, लक्ष द्या, आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण केलं पाहिजे त्या गोष्टीचं. तर देव आपल्याला उंच कर, देव आपल्याला उंच कर. देवाने
आपल्याला उंच होण्यासाठी निवडलं आहे. आणि उंच होण्यासाठी आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे. उंच होण्यासाठी आपल्यामध्ये सेवक पण असलं पाहिजे. उंच होण्यासाठी देव आपल्याकडनं ज्या गोष्टी अपेक्षित करतो त्या असल्या पाहिजे. आणि मग आपण मोठं होऊ. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद